नमस्कार तुमगेल्या मोगाच्या यूथ ऑफ GSB वर्ल्ड वाईड अंतू आयतार सकाळी GSP समाचाराक मोगान प्रीतीन स्वागत. सुरवे पळोवया ह्या वाराचे हेडलाईन. कोंचाडी श्री महालसा नारायणी देवस्थानाचे जीर्णोद्धार आणि पुनर्प्रतिष्ठा कार्य. गुरुपूर श्री वरदराज वेंकटरमण देवस्थानाक नूतन ब्रह्मरथ समर्पण. नयंपल्ली काशी मठांतू 9 दिवसाचे अहोरात्री भजना संकीर्तन. गुजरातांतू आमगेल्या GSP समुदायाचे G3 संमेलन. दुबईंतू आणि मुंबईंतू घर घर भजन आणि मुंबईचे GSP सभा हांगेल्या मलगड्यांक 1 दिवसाचे पिकनिक असल्या मस्त सुद्दी असतं या वाराच्या GSP समाचारांतू. सुरवे पळोवया कोंचाडी श्री महालसा नारायणी देवस्थानांतू देवस्थानाचे जीर्णोद्धार जावन परमपूज्य काशी मठाधीश श्रीमद सैमिंद तीर्थ स्वाम्याला दिव्य कार्यक्रमालान देवाक पुनर्प्रतिष्ठा कार्य चललस. ताजे एक दृश्य आता तुमगेल मुखारी. या पुनर्प्रतिष्ठा कार्य आणि सक्कड धार्मिक विधिविधानांतू तनु मन धन अर्पण करून सेव केलं तसला सक्कड लोकांक हरिगुरु कृपे निरंतर जावन मेळो म्हणून सांगताची आता मुखारच्या सुद्दी कोचा. श्री वरदराज वेंकटरमण देवस्थान गुरुपूर हांगा देवस्थानाक देवाला रथोत्सव वेळारी नूतन ब्रह्मरथोत्सव समर्पण जाल्ले. काशी मठाधीश परमपूज्य श्रीमद सैमेंद्र तीर्थ स्वाम्याला दिव्य कार्यक्रमालान आणि दिव्य उपस्थितीनं चल्लाल तसला या सक्कड कार्यक्रमाचे एक झलक आता तुमगेल मुखारी.
एकूण तीन काम सगळं हातून पेंटेचे घरान करून घेता आसा कार्यशीच वाईट भितर आणि कोण रक्षण कोण बरे सांगितले देव तुमचे या नूतन ब्रह्मरथोत्सव समर्पण करताना भाग घेतलेल्या सक्कळ लोकांक हरिगुरू कृपे निरंतर जावन मेळो म्हणून सांगताची या दृश्य आमकां पेटोवन दिलं तसल्या श्री अखिलेश भट हांकां धन्यवाद सांगून आता मुखारच्या सुद्दीक वचा. श्री काशी मठ संस्थानाच्या नयंपल्ली शाखा मठांतू आणि थंय श्री गोपाल कृष्ण देवस्थानांतू 9 दिवसाच्या म्हळ्यार बरोबरी 200 घंटा निरंतर जावन अखंड भजना संकीर्तन चल्लं. ताजी एक झलक आणि त्या वेळार जल्ला तसल्या पुरा कार्यक्रमाच्या एक विवर आता तुमगेल मुखार. ओम सुभकष्टे कदंतश्च विलोकजनकः बंगोदरस्तविडोविनाशोनाशः धूम्रकेतुगणाध्यक्षो आनन्दलोकजातकः द्वारदैकानामानि पुणे पुण्यादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे नजमे तथा संग्रामे च कार्ये च विघ्नस्तसञ्जायते शुक्लां वरदं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. कसं कोरका मात्र नाही कश कोरका म्हणून सांगलं रे हंग देवता सानिध्य कसं नसं ताजी प्रीत्यर्थ जावन तक्क सानिध्यवृत्ती जाव का हंग जनपद कोण येवनो नड्यार तांगेले प्रार्थना करतागी त्या सर्व तांगेले मनोकामना परिपूर्ण करून देऊ का म्हणून उद्देशान करताना स्वाम्यांजलची आलोचना करून घेऊ आमगेल प्रीती दवरून विशेष रूपारी प्रथम मासांतो 21 नारो 21 नारलाचे गण होम कराती म्हणून सांगले दोन्हीचे मासांतो विशेष रूपारी त्याच समयाचरी आमगे स्वामी हंगे पविले सदी एक हे नूतन कट्टड निर्माण केलेलं त्या समयाचरी एक स्थापना एक मुखार मुहूर्तकतरी एक दीप प्रज्वालन करून गेलो एक उद्घाटन करतकतरी त्या समयाचरी स्वामी हंगा तांगेले पादार्पण झालेले त्या समयाचरी त्यांनी सांगितले हंग मुख्य जावन गेलो आराधना करत असले लक्ष्मी नारायण म्हणून त्याच महिन्यांतो आम्ही लक्ष्मी नारायण आले एक हृदय होम हवन इत्यादी विशेष रूपार केले. तदनंतर 3 महिन्यांतो आम्ही मासो चैत्र मासो म्हणताना विशेष जाणून चैत्रांतो रामाला आराधना रामनवमी पर्व कालाचरी एक रामायण कोर काम आम्ही संकल्प केला जलरी त्या जलरची आम्ही रामनवमी समयाचरी आमच्या त्या देवान एक मंगल करतो सध्या सौभाग्य आमच्या देवान अनुग्रह कोणच्याला असून दिले. तदनंतर एक वैशाख मासांतो विशेष रूपारी नरसिंह आराधना वेदव्यासाला आराधना करू का म्हणून वेदव्यास जयंती आणि नरसिंह जयंती त्या महिन्यात येतात म्हणताना आम्ही नरसिंह जयंती संबंध जाणून घेऊन नरसिंहालय विशेष जाणून घेऊन नरसिंह स्तुती हवन तसे मन्युसुक्ता हवन इत्यादी केले. तदनंतर आषाढ मासांतो सक्कड आमगेले पुरुष वर्ग बैसून गेलो देवाला प्रीत्यर्थ एक तुलसी अर्चना लक्ष तुलसी अर्चना करू का म्हणून संकल्प करूया त्या समयाचरी आमचे 100 पशी चढ आम्ही केले पुढे दिवस ते 90 जण असले हेर दिवस सकाळ म्हणताना 120 जण गेले जमका म्हणताना देवाला खेळ म्हणून सांगितलं त्या समयाचरी देव कशीची असयम श्यामपदायोरयिणा नयंपल्ली काशी मठाचे 200 वर्ष संपन्न झालेल्या शुभ संदर्भारी 1 संवत्सरपर्यंत प्रति मासाचे प्रथम आयतारा देवता सानिध्य वृद्धी आणि जनपदाला क्षेमावृद्धी गतरी आयोजन केलेले सर्व धार्मिक होम हवनादी कार्यक्रमाचे मंगलाचरणे भाग जाऊन जनवरी 10 तारीख पुष्य कृष्ण सप्तमी शनिवार दिवसू सायंकालारी अर्चक वर्ग व्यवस्थापक मंडळी आणि आसपासाचे सर्व देवस्थानाचे प्रमुखालय हस्तून 9 दिवसपर्यंत चलचे 200 घंटो भजना संकीर्तनेक दीप प्रज्वालन करून प्रारंभ झाले. तदनंतर प्रतिनित्य देवता प्रीत्यर्थ त्रिकाल पूजा पुष्पालंकार पूजा अन्न संतर्पण आणि 9 दिवसपर्यंत प्रतिदिवसू एक ग्रहाच्या प्रीत्यर्थ पूर्ण नवग्रह याग विधिवत जाऊन संपन्न झालं. जनवरी 18 तारीख ऐतारा मध्यान्ह कालाचरी देवता प्रीती कथेरी 1000 उंड नैवेद्य आणि त्या दिवसू सायंकालाचरी या देवस्थानाच्या इतिहासांतू प्रप्रथम जाऊन ऐतिहासिक भजनादिंडी नगर भजनोत्सव कार्यक्रम गाव परगावाचे सर्व समाज बांधवाले सहकारू आणि उपस्थितीरी बहुबई भवारी संपन्न झाले. जनवरी 19 सोमवाराक प्रातः कालांतू गोपाल कृष्ण देवाक आणि मुख्य प्राणदेवाक 200 शियाळा अभिषेक आणि 100 पवमान अभिषेक
इकर गंटेक समजावून भजनामंगल लोटांगण मळेर मडस्थान तेप्पंगाई आणि पुष्करणी तीरारी विठोबा रखुमाई समेत अवभ्रतोत्सव ಬಹು ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಸಂಪನ್ನದಲ್ಲ. ತದನಂತರ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಮಹಾಪೂಜಾ ಸುಮತೀಂದ್ರ ತೀರ್ಥಸ್ವಾಮಿಯ ಪುಣ್ಯತಿಥಿ ಆಚರಣ ಗುಣಗಾನ आणि सेवादारांक भजकांक प्रसाद वितरण महासमाराधने मुखांतर विशेष रीतीने कार्यक्रम समापन झाले. उडुपी परिसरांत आशिल्ले श्री संस्थान काशी मठ वाराणसी हज शाखा मठ नेमपल्ली श्री काशी मठ गोपालकृष्ण देवस्थान काशी मठा परंपरेचे 15वे अतिवर्य श्रीमद सुमतींद्र तीर्थस्वामीले कालगतींतू मठ हस्तांतर करून 200 वर्ष संपूर्ण तशींची हांगा प्रतिवर्ष सुमतींद्र तीर्थस्वामीला पुण्यतिथी दिवस चलचे अखंड एका भजन प्रारंभ जावन 25 वर्ष तशींची आमगेल उल्लेतल देव प्रातस्मरणीय सुधींद्र तीर्थस्वामीले जन्मशतमानोत्सव ह्या त्रिवेणी संगमाचे शुभपर्व कालाचरी हांगाचे व्यवस्थापक समिती अध्यक्ष आणि सर्व सदस्यांनी विद्यमान काशी मठाधीश श्रीमद संयमेंद्र तीर्थस्वामीले अनुज्ञा आणि तांगेले शुभाशीर्वाद घेऊन आयोजन केलेले तसले सर्व देवता पूजा अभिषेक हवनादी कार्यक्रम आणि 200 घंटो म्हळ्यार सुमारू 9 दिवसपर्यंत अहोरात्र भजन संकीर्तन कासरगोडा दकून शिरालीपर्यंत आमंत्रित विविध भजना मंडळी तांगेले सहकारानं भारी वैभवारी संपन्न झाले. देव
या कार्यक्रमांतू भाग घेतलेल्या सर्व लोकांक हरिगुरू कृपे निरंतर जावन मेळो म्हूण सांगताची हे दृश्य आमकां पेटोवन दिलां तसल्या श्री अंबुंजे संदीप नायक हांकां धन्यवाद सांगून आतां मुखारच्या सुद्दीक वचा. आमगेल्या गौड सारस्वत ब्राह्मण समाजा लोक देश विदेशांतू विंगड कडेन व्यवहार ना तांगेल्या शिकवण ना व्यापार अशी विंगड कारणाक ते वास करून आसाची. तांणी गांव सोडून परगांव वताना थंय तांगेले एक वास करून आसतना कशी समाज ओग्गट्ट जावन आसका एकीकृत जावन आसका म्हणून आमगेल्या उल्लोच देव श्रीमद सुदीन तीर्थ स्वामीला एक चिंतन आशिल्लें. तशें न्हू गुजरातांतू अशें आमगेल्या JSP लोकांक तांणी हर एक वर्स एक संमेलन कोरका ते कोरून तांतू धार्मिक सामाजिक सांस्कृतिक जावन ओट्ट जावका म्हूण सांगिल्लें तसले एक आदेश अनुसार गुजरातांतू सुमार वर्स लागून G3 संमेलन चोलन येता आशिल्लें. ह्या पंथा संमेलन खंय चल्लें आनी कसाय विशेश म्हणून पळोवन येवया. तुमी आतां पळयत आसाची ह्या पंथाचें G3 संमेलन चल्लां तसल्या जागो गुजराताच्या वापी म्हणचे एक गांव. हर एक वर्स गौड सारस्वत ब्राह्मण समाज गुजरातांतू वास करून आशिल्ले सक्कट JSP लोकांक ओट्टू करून तांकां धार्मीक सांस्कृतीक सामाजीक जावन एक प्लॅटफॉर्म सृश्टी करता येता सर. त्या गुजराताचे वडोदरा शापुरो अहमदाबादांत शापुरो सुरतांत शापुरो ना वापींतू हे 4 गांवांतू हर एक वर्स विंगड गांवांतू थंय G3 संमेलन चलता. ह्या पंथा वापीन चलता जाल्यार G3 संमेलनाचे हायलायट्स तुमी पळयत आसाची. आमगेलमध्ये तो आमगेले सिनियर मोस्ट डॉक्टर R.C. नायक मामा सर आमकां प्लीज रिक्वेस्ट करता एक दिव लावचा. तारी आमगे प्रमुख मठाचे बरोबऱ्यांक नमस्कार करून आमगे सभेत बसलेल्या मालगडाला आशीर्वाद घेवन गुजराताच्या G3 संमेलनांतू भाग घेतलेल्या सक्कळ लोकांक
हरिगुरू कृपे निरंतर जावन मेळो म्हण सांगताची या दृश्य आमकां पेटोवन दिला तसल्या श्री दीपक शणे हांकां धन्यवाद सांगून आतां मुंबयक वचा. मुंबयच्या JSP सभा हांणी एक विनूतन जावन आशिल्ल्या मस्तकाळा उडगास दवरतसल्या एक कार्यक्रम केला. त्या कसा म्हळ्यार आमगेल्या गौड सारस्वत ब्राह्मण समाजाच्या मालगड लोकांक एक दिवसाच्या एक पिकनीक आयोजन केलेलं आसा. कसल्या म्हळ्यार तांगेल्या नित्याच्या एक जिवनान तूं एक कसल्यापणी विशेष जावका तांणी पोर जाणांनी ओट्टो करून एक गम्मत कोरका एक खुशी वांटून घेवका म्हणचे कारणान JSP सभा मुंबय हांणी केलं तसल्या ह्या एक कार्यक्रमाच्या एक दृश्य आणि माहिती आता तुमगेल मुखारी. आमगेल्या समाजाच्या मालगड्यांक JSP सभा मुंबय हांणी एक दिवसाचें पिकनीक आयोजन केलेलं आसा. हातूंत 100 चड मालगड लोकांनी भाग घेतिल्लो आसा. सुरवेक नवी मुंबयच्या वाशीन तशा बालाजी देवस्थानाक वचून थंय देवाल्या पूजा पुनस्कार तांतुपरा भाग घेवन थंय लागून ब्रेकफास्ट करून मागीर न्युरल बालाजी टेंपल हांगा येवन थंय लागून कारगार इस्कॉन देवस्थानाक वचून तशीच वाशी बालाजी टेंपलांतू दनपारच्या जेवण अशें परा घेवन आनी सांस्कृतीक जावन धार्मीक जावन सामाजीक जावन तांणी पुरो जनांना एक खुशी गम्मत आनी तांगेल्या मनाचे एक आनंद वांटून परा घेतला. ह्या एक कार्यक्रम मस्त रितीन आमगेल समाजांतू मालगड लोकांक एक नवेची जिवनोत्साह दिला म्हणून सांगितलं. मुंबईच्या JSP सभातांनी आयोजन केलं तसल्या एक मादरी कार्यक्रमांत भाग घेतिल्ल्या सक्कड लोकांक अभिनंदन सांगताची तशीच ह्या कार्यक्रम करच्याक प्रेरण दिलो तसल्या त्या संघटनेच्या प्रमुखांकाय देव बरें करो हरिगुरू कृपे निरंतर जावन तांगेल वयर आसो म्हण सांगताची ह्या दृश्य आमकां पेटोवन दिला तसल्या श्री लक्ष्मीकांत हांकां धन्यवाद सांगून आतां मुखारच्या सुद्दीक वचा. कोयमुत्तूरू श्री लक्ष्मी नरसिंह देवस्थानांतू ह्या पंथा 258th सामूहिक सार्वजनिक सत्यनारायण पूजा चल्लेलो आसा. ताजे एक दृश्य आनी माहिती पळोवन येवया. कोयमुत्तूरू श्री लक्ष्मी नरसिंह देवस्थानातर्फेन देवळाच्या लागींच्या श्री मुरुग देवस्थानाच्या भक्त लोकांक पानक सेवा आयोजन केल्लें आसा. तशीच हर एक म्हयन्याच्या सुरव्या आयतार चलता जाल्यार सार्वजनिक सत्यनारायण पूजय हांगा ह्या पंथा चल्ल्या. ह्या पंथा एर्नाकुलमाचे आंजनेय भजना मंडळींनी भजना सेवा समर्पण केलेलं आसा. ताचे पुरा दृश्य तुमी आतां पळयत आसात.
आमगेल लोक आमगेल देवस्थानांतू मात्र नाही देवस्थाना लागीं आसपासान तशा विंगड देवस्थानांतूय कसले एक जात्रे चलतस म्हणजेलारी थंय समेत तांगेले सेवा समर्पण करताची तशीची कोयमुत्तूरच्या श्री लक्ष्मी नरसिंह देवस्थान तर्फेन ते लागीं अशा श्री मुरुगा देवस्थानाच्या जात्रे त्या एक संदर्भ बेरी थंय येईल भक्त लोकांक 1000 लोकांक पानक सेवा केला तसल्या एक विशेष संदर्भ तुम्ही आता पळयला अशीच आमी मोग वांटू तसल्या प्रीती वांटू तसले काम मस्त काळा लागून कोरून येतसाची आमगेल मालगड्या लागून चलल तसल्या संप्रदाय मुखारच्या युवा पिढीगे एक आदर्श जावन येता म्हूण सांगताची हे दृश्य आमकां पेटोवन दिलें तसल्या श्री राजेश शेणे हांकां धन्यवाद सांगून ह्या सेवेंतू भाग घेतिल्ल्या सेव करच्याक एक निमणे मुखार आयिल्ल चक्कड लोकांक हरिगुरू कृपे निरंतर जावन आसो म्हूण सांगताची आतां मुखारचे सुद्दीक वचा आमगेलो उल्लो देव श्रीमद सुदीन तीर्थ स्वाम्याल्या जन्मशतमानोत्सव प्रयुक्त घर घर भजन श्री व्यासोपासन आनी गुरुगुणगान जाता आशिल्ले विचारू तुमकां तसं 1000 गटल्या विंगड कडेन अशी भक्त लोक स्वाम्याल्या सेवा करचे रितीरी आराधन करचे रितीरी मस्त उत्साहान भाग घेत तसाची दुबायंतूय मस्त घरांतू हे चोल नयलस आजी अनेक घरांतू चल्लाल तसल्या घर घर भजनेच्या एक दृश्य आनी माहिती तुमगेल मुखार तुम्ही आता पळयतसाची दुबायच्या मनपूल म्हणजे एक जाग्यान तशा श्रीमती सविता आणि श्री अनिल कामत हांगेल घरांतू चलता अशा घर घर भजन श्री व्यासोपासन आणि गुरुगुणगानाच्या एक दृश्य रखुमाई विठ्ठल 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 रखुमाई विठ्ठल 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 रखुमाई विठ्ठल विठ्ठल रखुमाई विठ्ठल देवतराजरी देवतराजरी कृपाकरी अमामरी वसे देवतराजरी कृपाकरी अमामरी सांगो देवा ज्ञानभाची ख्याती काय सांगो ज्ञानभाची ख्याती काय सांगो देवा ज्ञानभाची ख्याती वेद वैजामुखी पडेल ना दुबयच्या मनकुल म्हणचे जागेन तूं चल्लल तसल्या या घर घर भजन
ಅಂತೂ भाग घेतलेल्या भजना स्याव केलेल्या प्रत्यक्ष परोक्ष जावन सहकार केला सक्कट जनांक हरिगुरू कृपे निरंतर जावन मेळ्ळो म्हणून सांगताची या दृश्य आमकां पेटोवन दिला जाल्यार श्री सुनील शणे हांकां धन्यवाद सांगून आत्ता घर भजन मुंबईंत मुंबईच्या लता डी शणे हांगेल घरांतू GSP सभा कुर्ला घाटकोपर चेंबूर हांनी भजना सेवा समर्पण केले ताजें एक दृश्य आतां तुमगेल मुखार
जय आरत प्राणनाथ रघुनाथ मुरारी जय जय आरत राम तुम्हारी भरत रघुनाथ मुरारी जय जय आरत राम तुम्हारी मुंबईंतू गरगर भजनेंतू भाग्यातील सक्कड लोकांक हरिगुरू कृपे निरंतर जावन मेळो म्हणून सांगताची हे दृश्य आमकां पेटोवन दिलां जाल्यार श्री विनायक पै हांकां धन्यवाद सांगून आतां मुखारच्या सुद्दीक वचा. सेंच्युरी वॉयस ऑफ GSP सीझन 6 हाजे विन्नर कोण, तांणी कशी पद्य म्हणल्या ह्या पुरा तुमी आयकला आसाची. गौरंग जी पै ह्या पंथाच्या सिजनाचे विजयी जावन तांकां मस्त कडेन लागून मस्त जनाल्या मोगू पुरा तांकां पाविलस, तांगेल्या शुभेच्छा तांणी घेतिलस आनी मस्त कडेन लागून थंय कार्यक्रम दिवका आमगेले तुमी हांगा येवन कार्यक्रम दिवका म्हूण मस्तनान तांकां एक आव्हान पुरा दिल्लस. त्या पुरा तांणी मस्त खुशीन घेतसाची. त्या पुरा खुशी तांणी आज GSP समाचारांतू वांटून घेतल्या. तांणी कसा म्हणला म्हणून पळोवन येवया. रामकृष्ण हरी. सकल यूथ ऑफ GSB ವೀಕ್ಷಕಂಗೆ ನಮಸ್ಕಾರ. आजी तुमगेले अनुग्रही सपोर्टे मागीर आमगेले स्वाम्याले देवाले अनुग्रह कारण हांव यूथ ऑफ GSB सीझन 6चे विनर जावन तुमगे मुखार येयला. आज हांव तुमगेले की म्हगेले वॉयस ऑफ GSB सीझन 6चे ऑडिशन टू ग्रँड फिनाले तातूंत उणेज एक्सपिरियन्स शेअर करूं वता. म्हगेले पुरा रावंडांतू जड्जसांनी मेंटर्सांनी दिलेले गायडन्स एंड कमेंट्स ते फॉलो करून म्हाका म्हगे फिनाले परफॉर्मन्स आणखी इम्प्रूव मोर बेटर करूं जालें. हे फंताचे सीझन 6 राउंड्सांतू म्हाका गुरू गुणगान, संतवाणी, क्लासिकल म्युझिक आनीक संगीतांतू व्हड कीर्ती मेळयले भीमसेन जोशी आनीक लता मंगेशकर पद म्हणूक अवसर मेळ्ळो. मागीर ग्रँड फिनालेक म्हाका विजय विठ्ठल दासाले पद तुमगे मुखारी प्रसंड करूं मेळ्ळें एक व्हड सौभाग्य म्हूण हांव मनाले केलं. तशीची देवाले गुरुले अनुग्रहान म्हाका श्रीमद सुधींद्र तीर्थ स्वामी हांगेले जन्म शताब्दीक यूथ ऑफ GSBन ऑर्गनायज केल्लेनी व्हडले स्टेजारी म्हाका परफॉर्म करूं मेळ्ळें तेवें एक व्हड भाग्य म्हूण हांव मनाले केलं. तशीची आमगेल्या समाजांत उरले सगळे गायक आनीक गायकी तांणी सर्वांनी हे यूथ ऑफ GSBन ऑर्गनायज करचे सेंच्युरी वॉयस ऑफ GSB ये रियालिटी शोआंतू भाग घेवन हे चांगरी दिल हे नंबर 1 रियालिटी शो मुखार व्हरका म्हणून हांव आशा करतां. ह्या संदर्भारी म्हाका चांगे एक मार्गनिर्देश दिलेले जड्जसांके मेंटर्सांके हांव व्हड धन्यवाद सांगता. तशीच म्हगेले फायनल परफॉर्मन्सा बी एक म्हाका अभिनंदनी सपोर्ट केलेले सर्व जनांके यूथ ऑफ GSB वीक्षकांके हांव थँक्यू सांगता. तशीच यूथ ऑफ GSB ऑर्गनायझर्सांके ते पुरा टिमाक म्हाका एक चांगे एक प्लॅटफॉर्म म्हणून दिले बी एक हृदयपूर्वक धन्यवाद सांगता. हरि ओम. श्री गौरंगजी पै हांगेल्या मुखारच्या जीवन, हांगेल्या संगीतमय प्रेरणा अशीची उन्नत अभिवृद्धी जावो हरिगुरू कृपे निरंतर जावन हांगेले वयर आसो म्हूण सांगताची. तशीची सेंच्युरी वॉयस ऑफ GSB सीझन 6 पवर्ड बाय बिग बॅग्स इंटरनॅशनल हांकांय आमी स्पॉन्सरांकाय आमी धन्यवाद सांगून आतां तुमगेले मुखारी आमी प्रति वार हर एक वार आमी कसा घेवन येता तसा म्हळ्यार दासर पदगळू त्या दास वरण्य तांगे सांगिल्लें पद्य तांणी बरयिल्लें पद्य तांणी तशें एक शब्दाचे अर्थ गुडार्थ भावार्थ ते आमकां कळ्ळारी आमकां कितले चंद रितेरी
आमकां त्या पद्य सांगतना त्या एका खोशी आनंद मेळटा म्हणचे खातीर श्री शिवशंकर प्रभू हांणी दासरा पदಗಳು म्हूण एक पुस्तक बरयलां. त्या पुस्तकांत तूं अशें त्यांचे दासरा पदಗಳು ताच्या पद्याचे भावार्थ गुणार्थ त्या ह्या पंथा त्यांनी फुडली वारा एक पद्य घेतिल्लें त्याचे मुखारचे विचारू त्या सगळे पद्याचे मुखारचे चरणाचे पुरा भावार्थ गुणार्थ सांगिल्लस त्यांनी आपण कसं म्हणटाची म्हणून तांगेलेची उतरान ऐकून येऊया. विसरुहनाभ सर्वेशने मुनिमानस संचार मुनिमानस संचार माधवा ಎನ್ನ ಪಾಲಿಸೋ ಕರುಣಾಕರ. ಯೂಟ್ಯೂಬ್ GSB ವರ್ಲ್ಡ್ ವೈಡ್ ಅಜ್ಜ ಸಕಡ್ ವೀಕ್ಷಕಾಂಕ ಮೇಗಲ್ ಮೊಗಾಚ್ ನಮಸ್ಕಾರು. ದಾಸರ ಪದಗಳು ಮಳಲೆ ಸರಣಿಂತು ಸಂಚಿ ಸಂಚಿಕೆಂತು ಆಜಿ ಅಮಿ ಎನ್ನ ಪಾಲಿಸೋ ಕರುಣಾಕರ ಮಳಲ್ ಪದಾಚೆ ಭಾಗ 2 ಪ್ರಸ್ತುತ करताची. ಭಾಗ 1 तुम्ही पुळ्ळीवार ऐकलींची आयचे प्रस्तुतींतू कसने चढून जलरी कसने चुकी जलरी माफी करून देऊ का म्हणून विनंती करून आयची संचिके आरंभ करता. संचिके 1 म्हणा भाग 1 अंतू आम्ही हे पद रचन केलेलं आहे. काकंडकी श्री कृष्णदास हंगेल विषय समजून घेऊचे प्रयत्न केले. मागीर दुरितार्णव वडवानला करुणार्णव वडवानला दुरितानला वडवानला म्हळ्यार कसने म्हणून समजून घेऊचे चिके दीर्घ जावन प्रयत्न केलेला असं. आजी आम्ही उरगाशन वाहन म्हळ्यार कसने म्हणून पळया. उरग म्हळ्यारी स्वरूपू अशन म्हळ्यारी जेवचे खावचे. उरगाक कत्तल कोण म्हळ्यारी गरुडू तशें जावन उरगाशन म्हळ्यारी गरुडू उरगाशन वाहन म्हळ्यारी गरुड वाहन म्हणून अर्थ. गरुड वाहन म्हळ्यार कोण श्रीहरी श्री विष्णू. आम्ही हे पदांतू श्रीहरिलेंचे नामस्मरण करताची तशें जावन उरगाशन वाहन म्हळ्यार नांव. जलेरी हांगा ಕೆಲವು ಪಟ್ಟ್ಯಾಂತೂ ಉರಗಾಸನ ವಾಹನ म्हणून असं आणि ಕೆಲವು पटी भजने सांगताना आम्ही उरगासन वाहन म्हणून सांगताची. हें कशी म्हण निमगेल्यारी आता उरगासन वाहन म्हळ्यार कसं नाही म्हणून आम्ही समजून घेवचे प्रयत्न करूया. उरग म्हळ्यारी स्वरूप आसन म्हळ्यारी आसन करून घेतिलो. आता उरगाक आसन करून घेतिल कोण श्रीहरी. हांगा थंय समज श्रीहरी जाल्यार उरगासन वाहन म्हळ्यार श्रीहरी वाहन म्हणून जाता. श्रीहरी वाहन म्हळ्यार कोण म्हळ्यार एक अर्थ करून घेतल्यार गरुडू म्हणून जाता. आतां आमी हांगा स्तुती करची श्रीहरीली हाजे अर्थ येता गरुडू म्हणून. उरगासन वाहनाचे अर्थ श्रीहरी म्हणून येता. उरगासन वाहनाचे अर्थ गरुडू म्हणून येता. तशें जावन आमी हांगा खंयचे पदप्रयोग कोरका खंयचे समंजस म्हणून आमीची आलोचन करून अर्थ समजून घेवन निर्धार घेतले जाले न्ही. तशीच मुखावेल शब्द मुनिमानस संचार मुनिमानस संचार माधवा. हे मुनिमानस संचार म्हळ्यार कसं न्ही मुनियांक गेले म्हळ्यार ऋषी मुनींक गेले तपस्वियांक गेले मना भितरी सदाकाल संचार करतलो म्हळ्यार श्रीहरी म्हणून अर्थ. जाल्यार आमी हांगा हो एक शब्द जावन उपयोग करता. आमी कसं करता ती बिसरुहनाभ सर्वेशने मुनी मानस संचार माधवा म्हणून सांगताची. हांगा मुनी म्हळ्यार एक कुडको सुरवेचे साला येता. मानस संचार म्हळ्यार अनेक कुडको दोन्ही साला येता. हांगा आमकां हाजे अर्थ आनी हो एक शब्द म्हूण मना आसून आमी सांगल्यार तें समजता. जाल्यार आमी हे कुडकी करून सांगल्यार हाका अर्थ भंग जावचे साध्यते आस. तशींच अनेक पदप्रयोग येतात. राजीवनयन नारायण म्हणून कामन पीत मुचुकुंद वरद राजीवनयन नारायण म्हणून जावका. जाल्यार आमी भजने सांगताना
कामन पीत मुचुकुंद वरदना जीवनयन नारायणा म्हणतात. हांग ना म्हणाल एक शब्द मागीर जीवनयन म्हणाल एक शब्द उत्पन्न जाला. हांगा ना म्हणाल शब्दाक कसं नाही अर्थ ना हे सालांत. तशींच जीवनयन म्हणालका अर्थ कोर येता जाल्यार हांगा अर्थ येना. तशें जावन राजीवनयन नारायणा म्हणाल शब्द समंजस जावन येता. अंतू एक छंदस्सु म्हणाल एक काव्यशास्त्र आसा. हे काव्यशास्त्रांतू अनेक नियम आसाची. तुमकां ಗೊತ್ತಸ್ಲೆ वरी गुरु लघु लय ಮಾತ್ರೆಗಳು ಗಣಗಳು ಪ್ರಾಸ वडी हे पूर नियम. तशींच यती म्हणाल एक नियम. हे कसा नाही यती म्हणारी यती नियमांतू आम्ही खंयचे एक काव्य वाचन करताना खंयचे एक भजन सांगताना निरंतर जावन सांगचे जायना. मदमदींत आम्ही एक कडेन उसरू घेवचे खातीर राबो करतात. ते उसरू घेवचे राबोवचे जाग्याक यती म्हणटात. ते यती घेताना आम्ही सांगिल्लें फुडलें वाक्य तें संपूर्ण जावका ना जाल्यार एक शब्द आसल्यार तो शब्द संपूर्ण जावका तें कुडकी जावचें न्हय. कुडकी जाल्यार तें अर्थभंग जाता. अर्थभंग जाल्यार यतीभंग म्हूण जाता नियमा प्रकार. यतीभंग जायनशी आमी काव्य वाचन कोरका. यतीभंग जायनशी आमी भजनेची पद सांगका म्हूण तें एक नियम आसा. हे नियम आमकां कळ्ळ्या पुरो. आतां हे नियमा प्रकार आमी सांगचे जाल्यार कामन पीत मुचुकुंद वरद राजीव नयन म्हूण सांगूं येता. ना जाल्यार आमकां आनीकय छंद कोण सांगता म्हण जाल्यार कामन पीत मुचुकुंद वरदने म्हळ्यार देवाक संबोधन केल्या वरी वरदने तशें कोर येता. आतां हे ना म्हूण एक थंय येता पळय कामन पित मुचुकुंद वरदना. ते वरदना म्हणालका थंय तर्कबद्ध जावन जाल्यार आमी एक आलोचन केल्यार ते ना म्हणाल शब्दाक थंय कसो न्ही अर्थ येना म्हूण म्हाका दिसता. कितें म्हळ्यार ह्या पदांतू एन्न पालिसो म्हळ्यार नंतर पूर शब्द श्रीहरीले नव म्हळ्यार एन्न पालिसो करुणाकरा तेंचे आमी एन्न पालिसो पन्नग शयना एन्न पालिसो गदाधरा म्हण सांगता आयल्यार एन्न पालिसो कामन पिता एन्न पालिसो मुचुकुंद वरदना. एन्न पालिसो मुचुकुंद वरदना म्हळ्यार तें व्याकरण दृश्टीनय थंय ना म्हळ्यार अर्थ येना. एन्न पालिसो मुचुकुंद वरदने म्हळ्यार ताका अर्थ येता. तशें जावन हें ना म्हळ्यार समना म्हूण आमकां दिसता. हें यती म्हळ्यार नियम घेवन आमी पद सांगता म्हळ्यार उद्देश न्ही. जाल्यार आमकां हे नियम गोत आसल्यार ते नियम प्रकार आमी अर्थभंग जायनाशी यतीभंग जायनाशी सांगूं येता म्हळ्यार एक प्रयत्न. आमी हें भजन म्हळ्यार देवा लोट उलोवचें. देवा लोट उलयतना आमगेलें एक संभाशण अर्थपूर्ण जावो म्हळ्यार एक प्रयत्न आमी करता आसाची. हे प्रयत्न तुमकां इश्ट जाल्ले म्हूण लेखता. आतां हे पदांतू आनीकय असल मस्त विशय आमकां शिकचे आसा. हे दोन्ही संचिकेंतूय आमकां हें पुरा घेवचें जायनी. तशें जावन हे तिन्नी संचिकेक वता आसा. मुखावेल वार आमी तिन्नी संचिके घेवन येताची. ते दोळताय सगळ्यांक नमस्कारू धन्यवाद. जय विठ्ठल. श्री शिवशंकर प्रभू हांकां धन्यवाद सांगून तुमकां ह्या पुस्तक जावका म्हण जाल्यार तुमी घेवेत. ह्या पुस्तकांत तशेल्या विंगड विंगड विचार तुमी अर्थ कोनू काडिता हाणू तुमगेले तुमी पद्य म्हणटाना ते एक आनंद तुमगे लागीं वाडडो म्हूण सांगताची हरिगुरू कृपे निरंतर जावन तुमगेले वरी आसो. तशी ह्या पुस्तक बरोवच्याक मुखार सिलेल्या श्री शिवशंकर प्रभू हांकांय हरिगुरू कृपे निरंतर जावन मेळ्ळो म्हूण सांगताची. आतां एक खुशीच विचारू तुमगेलो टू वांटून घेवका. स्वस्तिका बिझनेस स्कूल हांणी तुमगेल मोगाचे यूथ ऑफ जीएसपी वर्ल्ड वायड चॅनलाक स्वस्तिका सेवा रत्न प्रशस्ती दिलेलो आसा. गौड सारस्वत ब्राह्मण समाजाक एकीकृत करूंक ಒಗ್ಗಟ್ಟು हाडूंक विंगड विंगड कार्यक्रम कोरून आनी समाजाच्या साधकांक एक प्लॅटफॉर्म दिवचे आसा पुरो ना तांणी केलेले साधने जगताक दाखोवचे आसा पुरो
आनी आमगेल्या समाजान तूं चलत जाल्यार विंगड कार्यक्रम सगळेची प्रपंचान तशें गौड सरस्वत ब्राह्मण समाजा लोकांक पळोवच्याक एक अनुकूल कोण दिवचे आशा पुरो अशी विंगड रितीरी व्हड कार्यक्रम पुरो कोरून कलाविदांक ना त्या क्षेत्राच्या गण्य लोकांक एक रितीरी रेकॉग्निशन आशा पुरो ना हरिगुरू कृपेक पात्र जावत तसले एक वेदिक निर्माण करचे आशा पुरो ह्या पुरो केल्लो तसल्यार यूथ ऑफ GSP वर्ल्ड वायड एक मादरी संघटना एक बरें काम करता जाल्यार एक वेदिका म्हणून स्वस्तिका हांणी सेवा रत्न प्रशस्ती दिवन सन्मान केल्लो आसा. कोणाच्यान तशें मँगलोर युनिवर्सिटीच्या यक्षगान अध्ययन केंद्रांत चल्लां जाल्यार एक विशेष कार्यक्रमांत हे सेवा रत्न प्रशस्ती प्रदान केल्ले. त्यात GSP समाचारांत उद्योग समाचार पळोवत आसल्यार वेळो तुमी आतां पळयत आसाची JD इन्फो लॅब्स मेडिकेअर सोल्युशन्स मेडिकल बिलिंग ट्रेनिंग 3 महिन्याचे ड्युरेशन इंटरॅक्टिव्ह ट्रेनिंग विथ लाईव्ह प्रोजेक्ट्स एक्सपिरियन्स ट्रेनर्स अँड 100% जॉब असिस्टंट्स. JD इन्फो लॅब्स तुमी हांगा सेरोका म्हणून मनस म्हणचे जाल्यार हांगा तांगेल्या मँगलोर एड्रेस दिलेलो आसा. JB इन्फो लॅब्स मेडिकल सोल्युशन प्रिमियम एन्क्लेव C21 3rd floor लायट हाऊस रोड मँगलोर. स्मिता नायक हांगेल्या फोन नंबर 911136729161 हा कॉल करून चडती म्हायती घेवता. तुमी आतां पळयत आसाची AR कॉलर्स फॉर नायट शिफ्ट US प्रोसेस म्हणून ते उद्योग असं म्हणजे माहिती मेळ्ळा. क्वालिफिकेशन कसल्या म्हणून स्क्रिनार पळयत तुमगेले रेझ्युमे पेटोवच्याक moving.rego@jdinfolabs.com आम्ही दाखयत जाल्यार ह्या उद्योग तुमकां अनुकूल जाता तुमकां अंतू काम करता म्हणजे मन आयला म्हणजे जाल्यार तुमी मुखारसियाची हरिगुरू कृपे तुमगेले वयर केन्नाय आसो तशीच उद्योग दितल्यांकय आमी रिक्वेस्ट करचे तुमी आमकां अशी पेटोवन दिली म्हणजे जाल्यार तुमगेले संस्थेन खंयचें काम आसल्यार तें आमी एक अशें जनाक पावत तसलें एक काम करताची एक आमगेले एक प्रयत्न आसता म्हूण सांगताची. इतले वेळ तुमी पळयले GSP समाचार मुखारचे आयतारा सकाळ GSP समाचारांत तूं आपास मेळ्या सगळ्यांकय देवाला आशीर्वाद स्वाम्याला अनुग्रह निरंतर जावन आसो म्हूण सांगताची. सर्वे जना सुखिनो भवन्तु.